नमस्कार मित्रांनो, मी चेतराम भोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, खूप सगळ्या विद्यार्थ्यांना बीएससी ॲग्रिकल्चर नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असते. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणजे एएफओ या पदाचं खूप सगळ्यांना अट्रॅक्शन असतं. तर या मागची रियालिटी काय आहे, याचं सिलेबस पासून तर सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते या व्हिडिओमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर सुरुवात करूया. व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन जी आहे तर ती मी थोड्या फास्टमध्ये देण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून कमी वेळेत तुम्हाला चांगलीच्या चांगली इन्फॉर्मेशन जी आहे तर ती सगळी मिळेल. याच्यामध्ये आपण कंटेंट कव्हर करणार आहे मित्रांनो. आज एएफओ म्हणजे काय, कुठल्या कुठल्या बँक जे आहे तर एएफओ हायर करतात, कुठल्या बँकमध्ये तुमची नोकरी लागू शकते, त्यानंतर तुमचं एज लिमिट किती असायला हवं, क्वालिफिकेशन म्हणजे कुठल्या कुठल्या ब्रांचेसचे मुलं, ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर कुठल्या ब्रांचेसचे मुलं जे आहेत तर ते याच्यासाठी ॲप्लिकेबल आहेत. याच्यामध्ये हे एएफओ जर तुम्हाला बनायचं असेल तर कुठल्या स्टेप्स असतात, जसं की प्री, मेन्स, इंटरव्ह्यू, हे कसं असतो, प्रीचा सिलेबस काय, मेन्सचा काय, इंटरव्ह्यूमध्ये काय असतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या झाल्यानंतर याची तयारी करावी की नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार. नेमकं विद्यार्थ्यांचं मत काय आहे, सध्या जे प्रिपरेशन करताय त्यांचं, आणि सध्या ट्रेंड काय चालू आहे एएफओचा, या सगळ्या संदर्भात डिस्कशन झाल्यानंतर शेवटी आपण बघूया मित्रांनो पैशाचं पगार पाणी किती असतो एएफओला. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एएफओ हा जो असतो ना, तर हा तुमचा हा स्पेशलिस्ट ऑफिसर असतो. एका प्रत्येक बँकमध्ये वेगवेगळे स्पेशलिस्ट ऑफिसर असतात. त्याच्यामध्ये हा एएफओ जो आहे तर तो आपल्या ॲग्रिकल्चरचा स्पेशलिस्ट ऑफिसर असतो. या स्पेशलिस्ट ऑफिसरला कामं असतात की तुमचे जे शेतकरी असतात यांचे कर्ज जे आहेत तर ते सँक्शन करणं, नवीन नवीन किसान क्रेडिट कार्ड सारख्या स्कीम्स असतील किंवा नवीन नवीन आलेल्या स्कीम्स असतील याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन देणं किंवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं, फील्ड व्हिजिट करणं, वेगवेगळे प्रोजेक्ट असतील शेतकऱ्यांचे तर या सगळ्यांकडे बघणं, आणि ह्या सगळं कामकाज जो आहे तर तो हा आपला ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर बघत असतो. हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, परमनंट जॉब आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल सुद्धा याच्याकडे असतो. एज लिमिट मित्रांनो, जर तुम्हाला एएफओ व्हायचं असेल तर तुम्हाला मिनिमम 20 वर्षाचं असावं लागतं आणि मॅक्झिमम मित्रांनो तुम्हाला 30 वर्षाचं असणं आवश्यक आहे. 30 वर्षानंतर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता का, तर देऊ शकता. जर तुमच्याकडे एससी एसटी असेल, सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटी वगैरे असेल तर तुम्ही 5 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर ओबीसी वाल्यांना 3 वर्ष आहे. जर तुम्ही डिसेबल्ड वगैरे असाल तर अशा वेळेस तुम्हाला 10 वर्ष आहे. आता या जॉबसाठी पात्र कोण आहे, कुठले कुठले विद्यार्थी देऊ शकतात, तर याच्यामध्ये मित्रांनो ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड सगळ्या अलाइड ब्रांचेस, मग त्यामध्ये ॲग्रिकल्चर मध्ये हॉर्टिकल्चर असेल, त्यानंतर तुमची वेटरनरी असेल, डेअरी सायन्स असेल, तुमची एबीएम असेल, त्यानंतर फूडटेक असेल, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, कुठल्याही प्रकारच्या फिशरीज पासून तर तुमच्या डेअरी टेक्नॉलॉजीपर्यंत सगळ्याच्या सगळ्या बायोटेक वगैरे सगळ्या ब्रांचेस ज्या आहेत तर ते ॲग्रिकल्चरच्या, हे सगळे विद्यार्थी जे आहेत तर ते या एक्झामसाठी पात्र असतात. ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे, बँकिंग सेक्टरमध्ये आहे, या सगळ्यांचा एक मोह म्हणून विद्यार्थी जे आहेत तर ते या एक्झामकडे उतरतात. त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहे मित्रांनो, 3 स्टेजेस आहे एएफओ जर तुम्हाला व्हायचं असेल तर. पहिले तुम्हाला प्रिलिम क्रॅक करावं लागेल, तुम्हाला मेन्स क्रॅक करावं लागेल, आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इंटरव्ह्यू असेल, या इंटरव्ह्यू मधून तुम्हाला जावं लागेल. आता प्रिलिम्स विषयी आपण बोलूयात की मित्रांनो, प्रिलिम्स मध्ये तुम्हाला 3 प्रकारचे सब्जेक्ट आहेत. इंग्लिश ही लँग्वेज आहे, त्यानंतर रिझनिंग आहे, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे. तुम्हाला मित्रांनो टोटल आहेत 150 प्रश्न आणि मार्क असते मित्रांनो तुम्हाला 125. पण याच्यामध्ये कसं आहे की हे क्वालिफाईंग नेचर आहे की तुम्हाला काय करावं लागेल की इंग्लिशमध्ये तुम्ही सेपरेट पास होऊन जा, त्यानंतर तुम्ही रिझनिंग मध्ये सेपरेट पास होऊन जा, त्यानंतर क्वांट मध्ये पास होऊन जा, आणि इंग्लिशसाठी 25 मार्क आहेत. विद्यार्थ्यांचा कार्यक्रम ॲग्रिकल्चरचा होतो तो फक्त इंग्लिशमध्ये मोस्टली, कारण ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांची इंग्लिश जी आहे तर ती एवढी स्ट्रॉंग नसते, त्यामुळे खूप सगळे विद्यार्थी जे आहेत ते इथे अडकतात. त्यानंतर क्वांट आणि रिझनिंग मध्ये मित्रांनो बऱ्यापैकी विद्यार्थी जे आहेत तर ते ट्युशन करून किंवा प्रॅक्टिस करून जे आहे तर ते क्रॅक करून घेतात. एक्झाम मित्रांनो आयबीपीएस कंडक्ट करतात. मित्रांनो या पोस्ट साठी परत आता जर तुम्ही प्रिलिम्स क्रॅक केली, तुम्हाला एक मार्क मिळाले, तुमची प्रिलिम क्रॅक केल्यानंतर तुम्ही आता मित्रांनो मेन्स कडे. आता मेन्स कडे आल्यानंतर विद्यार्थ्यांचा कसं असतं की विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एमसीआर ची प्रिपरेशन केलेली असते, त्याच्यामुळे तुम्हाला कसं वाटतं की हे जे ॲग्रिकल्चरचं नॉलेज आहे आणि तेच ॲग्रिकल्चरचं नॉलेज जे आहे तर ते तुम्हाला मेन्स मध्ये विचारलं जाईल, आणि तसं विचारलंही जातं खूप प्रमाणात, असं नाही की सगळं विचारलं जातं, ते तुमचं असतं की तुम्हाला असं वाटतं की होऊन जाईल, आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल सुद्धा याच्याकडे असतो एएफओ कडे. त्यांना असं वाटतं की प्रिलिम्स एकदा आपण करून घेऊ, मेन्स साठी ॲग्रिकल्चरचं बघून घेऊ. मेन्स मध्ये मित्रांनो तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज विचारलं सब्जेक्ट रिलेटेड. मग आता ॲग्रिकल्चरच्या बाबतीत जर झालं तर आज सच असं डिफाईन काही सिलेबस नाही आहे. तुम्हाला फिशरी संदर्भात सुद्धा विचारलं जाईल, मोस्टली तुम्हाला फार्मर रिलेटेड जे टॉपिक्स आहेत किंवा फार्मर रिलेटेड जे सब्जेक्ट्स आहेत त्याबद्दल विचारलं जाईल. हॉर्टिकल्चर असेल किंवा ॲग्रोनॉमी असेल याचे सुद्धा प्रश्न असतात, सेरिकल्चरचे प्रश्न असतात. त्यानंतर तुम्हाला करंट मधलं असतील, नवीन नवीन स्कीम्स असतात, तर या संदर्भातले सुद्धा तुम्हाला ॲग्रिकल्चरचे रिलेटेड प्रश्न जे आहेत तर ते याच्यामध्ये विचारले जातात. आणि असं करून मित्रांनो ही 60 मार्काची परीक्षा असतात, त्याच्यामध्ये 60 प्रश्न असतात, आणि इथं तुम्हाला जास्तीत
जास्त मार्क्स घेणं गरजेचं आहे कट ऑफ पेक्षा सुद्धा. फॉर एक्झाम्पल कट ऑफ जर 17 मार्क्सचा लागला तर तुम्हाला 34 मार्क्स घ्या. कारण काय की हे जे 80% मार्क्स जे आहेत तर ते पुढे तुम्हाला कन्व्हर्ट केले जातात तुमचा फायनल रिझल्ट लागण्यासाठी. आता तुम्हाला अजून 20% कुठले आहेत तर ते मी तुम्हाला पुढे सांगतो. पण ह्या एक्झाम मध्ये तुम्हाला काय जे मार्क पडतील याचे 80% मार्क जे आहेत तर ते तुमचे कन्व्हर्ट केले जातात फायनल रिझल्टसाठी. मग मित्रांनो पुढे असतो इंटरव्ह्यू. मग इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील आणि इंटरव्ह्यू तुम्ही जर दिला तर हा याचं महत्व जे तर ते 20% असतं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी चांगली लीड जी आहे तर ती मेन्स मध्ये घेतलेली असेल तर अशा विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू मध्ये ऍव्हरेज मार्क जे आहेत जरी मिळाले तरी तर ते त्यांचा रिझल्ट मध्ये चांगलं परफॉर्म करू शकतात. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे मेन्सचे मार्क 80% आणि 20% इंटरव्ह्यूचे मार्क पकडून अशा प्रकारे तुमचा 100% रिझल्ट जो आहे तर तो लागला जातो. आता मेन मुद्दा आहे की तयारी करावी की नाही. या संदर्भात खूप विद्यार्थ्यांचे वेगवेगळे मतमतांतर मला इच्छा फारसे वाटलं नाही. विद्यार्थ्यांचं म्हणणं एक आलं की AFOच्या वर्षानुवर्ष ज्या व्हॅकन्सीज आहेत तर त्या कमी होत चाललेल्या आहे आणि हा ऍग्रीकल्चर मध्ये सगळ्यात याच्या बाबतीत हा प्रॉब्लेम होतो. MPSCच्या बाबतीत सुद्धा हाच प्रॉब्लेम झालाय. अजून कुठल्याही जे एक्झाम येतात ऍग्रीकल्चरच्या रिलेटेड व्हॅकन्सी ज्या आहेत वर्षानुवर्ष त्या कमी होत चालल्यात. AFO मध्ये कसं असतं ऍग्रीकल्चरचे विद्यार्थी आहेत खूप सगळे आणि ते ज्यावेळेस अप्लाय करतात फॉर एक्झाम्पल 50,000 विद्यार्थी आहे आणि यंदा तर मित्रांनो 300-350 जागा होत्या. तर या 300-350 जागांसाठी एवढे विद्यार्थी जर कॉम्पिटिशन मध्ये उतरत आहे तर यांचा सक्सेस रेट जो आहे तर तो खूप कमी आहे. म्हणजे तुमचा टॅलेंट जरी असलं तर तुमच्या सक्सेस रेट मध्ये तुम्हाला फारसा तेवढं जाणत नाही जर तुम्ही त्याला कम्पेअर केलं जनरल बँकिंग सोबत. आणि माझं पर्सनल जे मी माझ्या सोबतचे विद्यार्थी बघतो किंवा जे AFO करत होतो किंवा बँकिंग करत होतो त्यात माझ्या जे रिलेटेड लोक आहेत किंवा आता एवढं मी 4-5 वर्षापासून ऍग्रीकल्चर रिलेटेड कंटेंट बनवतो तर त्याच्यामध्ये मोस्टली जनरल बँकिंग मध्ये खूप सगळे विद्यार्थी जे आहेत तर ते गेलेले मला दिसले. तिथं सक्सेस रेट जास्त दिसला. AFO पण माझे मित्र आहेत पण ते तेवढेशे नाहीये जेवढे की जनरल बँकिंग मध्ये क्लर्क असो किंवा PO वगैरे सारख्या वेगवेगळ्या पोस्टवर हे वेगवेगळे विद्यार्थी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं म्हणणं काय होतं की सध्या जनरल बँकिंगवर तुम्ही फोकस करा. जर तुमच्या एखाद्या वेळेस AFOच्या जागा जास्त असल्या तर ते विद्यार्थी जसे जनरल बँकिंगचे विद्यार्थी इकडे फॉर्म भरतात तर तसे तुम्ही इकडे एंट्री मारू शकता. तुमचा मेन्सचा अभ्यास जो आहे तर तो साईड बाय साईड चालू ठेवा. असं खूप सगळ्या विद्यार्थ्यांचं मत जे आहे तर ते मी इथं जाणून घेतलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला AFO संदर्भात जास्त डिक्लाइन कल जो आहे तर तो विद्यार्थ्यांचा मला त्याच्याकडे दिसतोय. टू बी ऑनेस्ट असं जास्त काही याच्याकडे जावंच असं मी तुम्हाला म्हणणार नाही. मोस्टली मी पण तुम्हाला एक सांगेल की प्रेफर जनरल बँकिंग करा आणि त्यानंतरच AFOची तयारी चालू ठेवली तर ती साईड बाय साईड चालू ठेवू शकता किंवा ज्या वर्षी जास्त जागा येईल त्या वर्षी तुम्ही AFO कडे घुसू शकता. कारण काय होतं की विद्यार्थ्यांना प्रेशर असतं की लाईक आता किती दिवस तुम्ही बाहेर थांबणार आहे ना. आपण एक 24-25 झाल्यानंतर एक बाहेर पडून जातो आणि त्याच्यानंतर एक आपल्याला असतं की 28 पर्यंत तरी मिनिमम तुम्हाला म्हणजे सेटल व्हावंच लागतं. या 2-4 वर्षामध्ये तुमचे जर AFOची नाही निघली तर अशा वेळेस तुमच्याकडे जनरल बँकिंगची पोस्ट हवी असेल तर तुमचं करिअर वगैरे पुढे सेट होऊ शकतं असं मला वाटतं या ठिकाणी. आणि मुळात परत एक प्रॉब्लेम असा आहे की AFOच्या पोस्ट ज्या आहेत तर त्या तुम्हाला मोस्टली बाहेरच्या राज्यामध्ये घेऊन जातात. म्हणजे की आता सध्या तुमची पोस्टिंग जी आहे तर ती आता एका मित्राची जम्मू काश्मीरला झाली आहे, काहींची जे तर ते वेगवेगळ्या बाहेरच्या स्टेटमध्ये झाली आहे. तर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल तर अशाच वेळेस तुमची पोस्ट जी आहे तर ती महाराष्ट्रात होण्याचे चान्सेस असते. त्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता मित्रांनो लास्ट मध्ये सॅलरी किती असते तर पगार मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बंबाट असतो. तर काही लोक सांगतात की बेसिक पे जे तर ते 48,700 वगैरे आहे पण अलाउन्सेस वगैरे पकडून हे 1 लाखापर्यंत जातं. काहींचं सांगणं की 50-60 हजार सुद्धा पेमेंट आहे आणि ते मोस्टली जर तुम्ही सगळं कव्हर केले तर लाखाच्या घरात पेमेंट जे आहे तर ते AFO ला जातं. त्याच्यामुळे या पैशाच्या लालसीनं का ज्यांना उतरायचं त्यांना उतरा, ज्यांना स्वतःवर कॉन्फिडन्स आहे त्यांच्यासाठी तर मी कधीच सांगणार नाही की तुम्ही प्लॅन B वगैरे ठेवा, कुठ पडो सीधा. तो अशा प्रकारची होती इन्फॉर्मेशन मित्रांनो. आय होप तुम्हाला आवडली असेल. फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बॅच जी आहे तर ती आपली चालू आहे शेतीशाळाच्या ऍपवर. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऍड होऊ शकता आपल्या नवीन बॅचेस मध्ये. तुमच्या टीम कडून फर्स्ट इयरच्या नॉलेजचा तुमचा आस्वाद जो आहे तर ते तुम्ही घेऊ शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जे विद्यार्थी या ठिकाणी नवीन असेल त्यांना व्हिडिओ व्हॅल्युएबल वाटला असेल अशा विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.